सात फेरे वेडिंग सीझन सुरू आहे तर म्हटलं डीप इनसाइट्स लग्नविधी. सो सात फेरा हा कॉन्सेप्ट नक्की कोणी आणला? आपल्याकडे सप्तपदी पूर्वापार चालत आलेला विधी आहे. मराठी वेडिंग मध्ये तरी सप्तपदी होतात आणि त्याचं बेस्ट प्रूफ इज रुखवात, वधूचं रुखवात. कारण तिथे सप्तपदीचा चार्ट ठेवलेला असतोच. तो सप्तपदी म्हणजे अंतरपाट झाल्यानंतर वधू वराच्या हातात आपला हात देऊन सात पावलांसोबत सात वचन म्हणजे प्रत्येक पावलासोबत एक वचन अशा प्रमाणे सात वचन देऊन लग्न मंडपापर्यंत जाते. सो हा काही नवीन विधी नाही आहे, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी खूप छान पद्धतीने सप्तपदी होत आहेत हे बघून खूप छान वाटलं. हा जुना विधी आहे आणि त्याचं पालन होत आहे. दुसरं म्हणजे चार फेरे, म्हणजेच धर्म अर्थ काम मोक्ष असे चार पुरुषार्थ आहेत. एम ऑफ द लाईफ, या चार पुरुषार्थाला अनुसरून आपला संसार करावा यासाठी चार फेरे होमाभोवती घेतात. यात नेमकं सात फेरे कुठून आलं? सो तुम्हाला सात फेऱ्या हा कॉन्सेप्ट पटतो का? लेट मी नो इन द कमेंट सेशन. अल्सो चार फेरे आणि सप्तपदी याबद्दल तुम्हाला माहिती होती का हेही मला सांगा.